स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। शाळकरी विद्यार्थ्यांची बस सेवेमुळे वाढली डोकेदुखी। धापेवाडा परिसरातील शाळकरी मुले व मुलींना एस.टी. बस सेवा वेळेवर न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। बसचे ठरलेले वेळापत्रक सकाळी 10 वाजता असताना संबंधित बस थेट 11 वाजता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या संदर्भात पालक व विद्यार्थ्यांनी डेपो अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही। उलट तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांशी डेपो अधिकारी अरेरावीची भाषा बोलतात असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसेच काही बस चालक यांची विद्यार्थ्यांशी बोलण्याची पद्धतही अयोग्य असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। धापेवाडा हायवे रोडवर अधिकृत बसस्थानक असतानाही बसला स्थानकात न आणता थेट रस्त्यावर बस उभी करून निघून जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते, तसेच अपघाताचा धोका निर्माण होत आहे। धापेवाडा बसस्थानकावर वाहतूक नियंत्रण कार्यरत असताना कोणत्याही प्रकारची प्रवाशांची दखल घेतली जात नाही आणि त्यांचा कामात पूर्ण निष्काळजीपणा आहे असे प्रवासी सांगतात। या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून आमच्या मुलांनी नेमके काय करावे असा प्रश्न उद्भवताना दिसतोय। आगार व्यवस्थापक व डेपो अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे। तसेच बस सेवा वेळेवर व शिस्तबद्ध सुरू करण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र मी राजा धार्मिक माची युवासेना तालुका प्रमुख। हे धापेवाड्यामध्ये हे एवढे मुलं आहे ह्या शाळेमध्ये जात असतात आणि आतापर्यंत यांची बस नाही आली। 10चा टायमिंग आहे आणि 10चा टायमिंग असताना ह्या मुलांना आता 10:30च्या वरपर्यंत टाइम झाला आहे आणि शाळेमध्ये पोहोचायला त्यांना 15 ते 20 मिनिटं लागते आणि 15 ते 20 मिनिटं लागले असताना मास्टर लोक त्यांना छडीने हातावर मारतात, बैठक घ्यायला लावतात आणि आतापर्यंत ह्या बस स्थानकावर आतापर्यंत बस आलेली नाही आहे। हे खूप दुर्लक्ष करून काम करतात आणि अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर तातडीने लक्ष देऊन बस टायमावर यावी अशीच माझी विनंती आहे। धन्यवाद।